Oh
वरदा हरी विठ्ठल भगवान की जय आवडे जाणे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दुर्ग महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत श्री हनुमान जी महाराज की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंद मनी ओढकानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावे भाग्यवंता छंद मनी ओढकानी ऐकते तुका मनी भलते आते विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता चंदमणी ओढकानी ऐकते विठ्ठल मने परिसा भागवत देवी मात सांगितले शरण शरण येत नाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू न दोष मस्तक हे पायावरी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी पोटकानी ऐकते अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार जगदीश पांडुरंग परमात्मा
आईसाहेब माता रुक्मिणी, अखंड कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य माऊली ज्ञानोबाराय, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं महात्म्य, त्याचबरोबर त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आणि ज्यांनी हे भगवंताचं नाव आपल्या कंठामध्ये धारण केलं किंवा ज्यांनी हे विठ्ठल विठ्ठल नाम उच्चारलं त्याच्या जीवनामध्ये कोणते परिणाम घडून आलेत महाराज या अभंगातून प्रतिपादित करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा शब्दशः भावार्थ मला तुमच्या पुढे ठेवून माझ्या परिहाराकडे वळायचं आहे. अभंगाचा शब्दशः अर्थ असा की महाराज बोलतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर जीवनामध्ये जे काही कळत नकळत पाप आपल्याकडून घडत असतं ते पाप समूळपणे अर्थात निर्मूळ होऊन जातं. कुठलेही मूळ त्याचं शिल्लक राहत नाही. इतकी पावर इतकी शक्ती या विठ्ठल विठ्ठल नावाच्या मंत्रामध्ये आहे. अनेक प्रकारचे मंत्र आहेत, अनेक प्रकारचे नाव आहेत, त्याचाही विचार मला पुढे आता या 2 तासामध्ये तुमच्या पुढे ठेवायचा. पण अगोदर अभंगाचा शब्दशः भावार्थ असा महाराज वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल जर नाव आपण उच्चारलं तर या विठ्ठल विठ्ठल नावाच्या मुळे आपल्या जीवनात जे काही पाप घडलं ते पाप समूळपणे निघून जातं किंवा ते मुळासकट त्या ठिकाणी त्याचा नाश होतो. म्हणून महाराज वर्णन करतात की विठ्ठल विठ्ठल नाम कोण उच्चारतं की जे भाग्यवंत आहेत. नवे नवे महाराज एका ठिकाणी बोलतात की भाग्यवंत म्हणून तयार शरण गेले पंढरी राया. जे पांडुरंग परमात्म्याला शरण गेले ज्यांनी भगवान पांडुरंगाचं नाव घेतलं तीच खरे भाग्यवंत आहेत. म्हणून भाग्यवंता छंदमणी मग ते काय करतात ते या भगवंताच्या नावाचं नुसतं कोड अर्थात त्या भगवंताच्या नावाचा अनुवाद त्या भगवंताचे जे काही चालू असलेलं नामसन कीर्तन त्याचं नाम हे नेहमी त्याला ऐकावंसं असं वाटतं. हे त्यांचं कोड असतं, हे त्यांचा छंद असतो. पुढच्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात की हे विठ्ठल दैवत आहे अतिशय भोळा आहे. किती भोळा आहे किती भोळा आहे महाराज वर्णन करतात. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. अतिशय भोळा असं दैवत आहे. त्याचाही विचार मला पुढे तुमच्या पुढे ठेवायचा. आणि जर या भोळ्या दैवताला आपण आपलंसं केलं तर पुढे काळ सुद्धा आपल्यावर त्याची हे करू शकत नाही किंवा आपल्या पुढे येऊन उभा राहू शकत नाही. तुकोबाराय स्वतः वर्णन करतात की आम्ही या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करतो, रात्रंदिवस मनन करतो, रात्रंदिवस त्याचं नाम मुखामध्ये धारण करतो. काय परिणाम झाला जगा काय काळ काय आम्ही माता दिला काय. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुकोबाराय अनेक ठिकाणी वर्णन करतात. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात की तुका म्हणे याती भोकात याती फलती. इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारची याती अर्थात जाती कुळ याचा विचार केला जात नाही. तर इथं विठ्ठल नाम घेण्याकरिता विठ्ठल नाम अगदी असं सोपं आहे. ते कुठेही घेता येतं, कसंही घेता येतं, केव्हाही घेता येतं आणि कोणालाही घेता येतं. याचा विचार मला तुमच्या पुढे ठेवायचा. अगोदर अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये परिहार घेऊन त्या अगोदर भजन करा. विठ्ठला अगदी एवढ्या थंडीच्या वातावरणातही तुम्ही सर्वजण मोठे इथं जमलात. मला माहिती नाही तुम्ही कोणत्या अनुषंगाने किंवा कोणत्या दृष्टिकोनातून कीर्तन ऐकण्याकरता आले. गावचाच महाराज त्यातल्या त्यात मी सर्वात लहान कॉन्क्रीटमध्ये सर्वांचे चेहरे पाहतो, सर्वांच्या तब्येती पाहतो. आपल्या उगा तब्येती नाही लहान, पुन्हा ज्ञानानेही लहान, प्रत्येक गोष्टीत लहान. असं असतानाही तुमच्या पुढे आज उभं राहण्याचा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. किमनिमित्त कार्यक्रम आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय भजन भीष्म भगवान प्रभू रामचंद्राचे अखंड विनेकरी गुरुवारी हरिभक्ती परायण कृष्णनाव बोबडी गुरुजी अर्थात आमचे आप्पाजी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त बोबडे परिवार आणि तुकताकळी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्याच आग्रहानं ज्यावेळेस मामांनी मला सुरुवातीला फोन केला आणि सांगितलं की पहिल्या दिवसची सेवा तुम्ही करा. मी घरचाच माणूस आहे, 7 दिवस मी स्वतः हजर आहे. सकाळचा काकडा करतो, गातापारायण करतो,
दुपारी अजून काही म्हणा, एखाद्या वाटण्याची सेवा सांगा, दुसरं काही करायचं ते करतो, संध्याकाळचा हरिपाठ करतो, कीर्तन टाळून आपलं उभं राहतो. आपलं कीर्तन करा आणि ते आहेत म्हटलं आपल्याकडे महाराज मंडळी. परंतु मामाची आज्ञा आणि त्यांचं असलेलं प्रेम, त्यांच्या त्या आज्ञेपोटी आज तुमच्या पुढे उभं राहण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. कीर्तनाकरता सर्व काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाची आता नावं वेळेच्या ओघामध्ये घेणे शक्य नाही. आणि एक थोडंसं असं की तिकडं आता गुरुजी आलेले आहेत. गुरुजींना माहिती आहे पंढरपुराकडं फडावर कीर्तन असले की कीर्तन 4 ते 5 तास असतात. ती आमची तिकडची सवय. चाल म्हणली की मग त्याला पुन्हा डबल चाल म्हणायची. मग कीर्तनात 2 चाली न म्हणता 6 चाली म्हणायच्या, अशी फडावरची पद्धत. आणि आम्ही वैकुंठवासी प्रातस्मरणित तुळशीराम महाराज नामदास अर्थात श्री संत नामदेवरायाचे 17वे वंशज आणि त्यांचे चिरंजीव गुरुरे श्री गुरु केशव आप्पा नामदास यांच्याकडे 4 महिने पंढरपुरात राहिलो असताना काही दिवस महाराजांकडे राहिलो, त्यांच्याकडे चाली शिकलो, तशी नामदेव मंदिरामध्ये सेवा केली. आणि म्हणून त्यांच्या फडाचा नियम म्हणून गावोगावी ज्यावेळेस आता कीर्तन करतो तर त्यांच्याच फडाचा आम्ही म्हणून घेतो. तसं आम्ही चालत असताना आषाढीमध्ये प्रत्येक दिंडीत चालतो. उकळीकर महाराजांच्या फडातही चालतो. त्यांची दिंडी येत असताना त्यांच्याबरोबर माझ्यावर आळंदीत या ठिकाणी अनेक प्रकारे ज्या लोकांनी प्रेम केलं त्याच्यातलं काही लोकांचं नाव घेणं अगत्याचं आहे. त्यामध्ये गुरुवारी हरिभक्ती परायण प्रमोदजी महाराज ठाकरे, दुसरं नाव आहे श्री गुरु गुरुवारी गाथामूर्ती. हे तिन्ही मंडळी गाथामूर्ती आहे. तिघांचाही गाथा मोफतगत आहे. गुरुवारी हरिभक्ती परायण श्रीरामजी महाराज झिंजुरकी. आज मला जास्त म्हणता येत नाही, आवाजही नाही, पण थोडंफार आपलं कसं तरी वेळ वाटलं. नाही जरी आजच आपला अभंग झाला, नाही जरी तुझं मधुर उत्तर दे रास स्वर नाही देवे, नाही ते यावी ना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. आणि म्हणून काय जे थोडक्या मोठ्या 2-4 चाली म्हणता येतात ते श्री गुरु राम महाराजांच्या आशीर्वादानं. महाराज खूप मोठं महाराजांचं कार्य आहे त्या नगर जिल्ह्यामध्ये. शेवगाव तालुका महाराजाचे 11 जवळपास संस्थान आहे. आणि आजही सद्गुरू जोग महाराज सेवा संस्थान आखेगावचे महाराज स्वतः अध्यक्ष आहेत. अशी गुरुवारी श्रीरामजी महाराज झिंजुरके. त्याचबरोबर सध्या भंडारा डोंगरावर ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि अगदी लहान भावाप्रमाणे गुरुबंधूप्रमाणे मला आनंदित वागवतात श्री गुरु राजारामजी महाराज काटे. त्यांच्याही मुखातून आम्ही नेहमी ऐकत असतो आणि त्यांच्याच ह्या चालीत थोड्याफार बसवलेल्या आहेत. अगदी 2 तासामध्ये काय जे बोलते जोबड. आता मी तसं लहानच आहे. माऊली नंबऱ्या वर्णन करतात ना, प्रभू तुम्ही वैशाचे या मूर्ती, मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून बेल जरी ओंगावती तरी स्वीकाराल की बालक बापाची ताटीर घे, बापा त्याची जेवू लागे की तो संतोष लेणी वेगे मुखचे ओढवे, ऐसा मी जरी तुम्हा प्रती चावटी तरी तसे बाळमती, तरी तुम्ही दोषी जे ऐशी जाते प्रेमाचे या आणि त्याने आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतले असावे भव्ये, मनोनी केली सलगीचा नोया भारुतमा. माऊली नामवार पुढे वर्णन करतात. लहान बाळ असलं ते लहान बाळ जेव्हा त्या आईच्या उदराला आईजवळ असतं, आईच्या स्तनाला ज्यावेळेस ते झटके देतं त्यावेळेस आईला राग येत नाही, उलट आईला आनंद वाटतो. महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. विठ्ठल लागे झटे तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेनी. सुंदरच्या 9व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी 9व्या अध्यायात माऊलीने वर्णन केलेलं आहे. आता थोडीशी अडचण अशी झाली, महाराज जर पुढे येऊन बसले नसते तर थोडं मोकळं बोलता आलं असतं. बरोबर महाराज पुढे येऊन बसले आणि त्यांचंही महात्म्य आपल्या सर्वांनी आता हे आपल्याच गावचे सुपुत्र अगदी मोठं ज्यांचं कार्य आहे, अगदी गुरुवर्य हरिभक्ती परायण चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुवर्य हरिभक्ती परायण शेखरजी महाराज यांच्यासोबत ज्यांचं नेहमी बसणं उठणं असतं. आणि अगदी जे काही संस्कृतचे आम्ही जे ग्रंथ आळंदीला शिकतो, विचारसागर म्हणा, पंचदशी, या ग्रंथाचा अध्ययन होऊन त्या ग्रंथावर त्यांचं मत ते नेहमी त्या ठिकाणी प्रगट करत असतात. सुंदर ते कवी आहेत. महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर बोलता बोलता राहून गेलं. खरंच मी आज या ठिकाणी जे काही उभा आहे, काही मी कीर्तनकार अजून झालो नाही, कीर्तनकार आयुष्यात होणार आहे, पण तरी सुद्धा या मंडळीचे भरपूर उपकार आहेत. पहिले उपकार ज्या ठिकाणी उभं राहिला असताना या गावाचे माझ्यावर आहे. वास्तविक पाहता मी तुमच्या गावाचा नाही, बरं माझं गाव मूळचं हे नाही. माझं मूळचं गाव कारंजा दारवा रोडवर नांदगावान म्हणून आहे. पूर्वजीकडे राहायला आले, मग चला भगवंताला इथं सेवा करून घ्यायची, असं इथं सेवा करण्याचा योग आला. आणि म्हणून याच गावातला जन्म, या गावकऱ्याचे अगणित असे उपकार आहेत की अगदी लहानपणापासून. तर तुम्ही सर्वांनी मला लहानपणापासून पाहिलं, कोणी चड्डीवर पाहिलं असेल फिरताना,
कोणी शाळेत हाफ पॅन्ट घालून होतो तेव्हा पाहिलंस. तर बरेच अशी मित्रमंडळी बसले. आता कीर्तना करता लागून लागून मंडळी आली. माझे परम मित्र गुरुवर्य बोधीबाबांची ज्यांनी आयुष्यभर सेवा केली असे श्री गुरु, ज्यांचा संस्थेमध्ये आमच्या संस्थेमध्ये भजनाचा विना नेहमी दादाकडे असतो. दादाचे हनुमंत दादाचे आपल्या पुतणे म्हणजे ईश्वर महाराज गुणारकर याचा ड्रेसमध्ये नाही आले, पण ते दारव्यावरून कीर्तनासाठी आले. का म्हणून फक्त आपल्या गुरुबंधूचं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठल. आम्ही चातुर्मासाला दोघे सोबत होतो. आजही संस्थेमध्ये भजनाचा विना दोनच माणसाकडे असतो, एक परमेश्वर बाबा आणि दुसरं बाबा नसले तर हनुमंत दादा गुणारकर. हे आपल्या या हनुमान टाकळीचेच आहेत. फक्त एवढंच आहे की दादाची वैरागी वृत्ती असल्यामुळं दादा आपल्या भागात त्यांच्या गावाला सुद्धा ते कार्यक्रमाला येत नाही, कायम आळंदीला असतात. आणि जी बोधीबाबांनी आयुष्यभर सेवा केली तीच भजनाची सेवा दादा सुद्धा करत असतात. त्यांचे पुतणे त्या ठिकाणी माझे गुरुबंधू ईश्वर महाराज आले. त्यानंतर आता मी जरी तुपटाकडीत राहत असलो, तुपटाकडी वासियांचं तर माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, सर्वांचं आहेच. पण त्याही पेक्षा गेल्या 2 ते 4 वर्षापासून माझ्यावर जी मंडळी प्रेम करते किंवा नेहमी बरोबर असते, आमचे रोहणावासी सगळी मंडळी या ठिकाणी आली. त्यामध्ये प्रामुख्यानं माझे 2 मित्र लहान, सार्थक असेल, आदित्य असेल, इकडं आमचे रोहण्याचे पवन महाराज असतील, त्यांच्या आई असतील, ही सर्व मंडळी त्या रोहण्यावरून एवढ्या लांब आली का तर फक्त प्रेम आहे. त्यामुळे कीर्तन ऐकण्यासारखं मला काही कीर्तन करता येत नाही आणि त्यामुळे माझं ऐकण्यात काही एवढं हे नाही, पण आपलं एक प्रेम आहे म्हणून चला ही मंडळी एवढ्या लांबून आली. त्यानंतर दुसरे उपकार सांगायचे झाले, मी या ठिकाणी उभं राहिलो माझ्या आई वडिलाची. घरची परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे, तिचा उल्लेख इथं करूही नाही. आणि काय महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, मागे झाले पाहू नका, पुढे जाणे आहे तुका. त्यामुळं आपलं कीर्तनात सांगू नये, पण तरी वडिलाची जरी नसले तरी आमच्या आईची पुण्य आहे. आणि विशेषतः ज्यांचं आमच्यावर प्रेम लाभलं, ज्यांच्यामुळे आज मी इथं उभा आहे, असं बोबडे परिवार. विठ्ठला विठ्ठल. प्रामुख्यानं लहानपणापासून एक मनात आवड होती असं घरचे सांगतात की लहानपणी मी असं दिग्रसला राहत होतो आम्ही सुरुवातीला, त्यावेळेस ते म्हणायचे की आम्ही त्या विठ्ठल मंदिरात असताना मी जाऊन तिथं बसत होतो, पण मला आठवत नाही. पण ज्या वेळेस तुपटाकडीत आल्यानंतर आम्ही इथं राहायला लागलो आणि मग हळूहळू एक मंदिराची आवड. त्यावेळेस जुनी मंडळी होती, गुरुवरे आप्पाजी असतील, गुरुवरे पुंडलिकराव आप्पाजी असतील, त्यानंतर जुनी मंडळी सर्व आपले गुरुवरे वैकुंठवासी शामरावजी महाराज असतील, सर्व जुनी मंडळी. ही मंडळी हरिपाठ करत असायची. ते लहान असताना कुठं काय एवढं आपलं शाळेत न्यायचं कसं तरी बॅग फेकायची, जिल्हा परिषदमधून आल्यानंतर आपलं हाफ पॅन्ट, शाळेचे कपडे 10-8 दिवस आम्ही काढतच नाही. आल्यानंतर मग असं थोडं खेळायचं, टाळाचा आवाज यायचा, असं वाटत एक दिवस आपणही जाऊन उभं राहायचं. असं वाटत होतं आपण उभं राहू, पण मग कोणी कल्ला करेल का, कोणी काही बोलेल का, जात नव्हतो. पण असंच एक दिवस आप्पाजी मंदिरातून हरिपाठ करून बाहेर निघले आणि मग सहज सगळेजण पाया पडले, मी पाया पडलो. मग आप्पाजी म्हणले की हरिपाठाला येत जाय. हळू हरिपाठा करता, असं करता करता हळूहळू हरिपाठाला येणं झालं. सुरुवातीला जे काही शिकलो तोडक्या मोडक्या काही चाली म्हणता आल्या, थोडंफार पाठपाठांतर झालं. आप्पाजीच्या कृपेमुळे म्हणा, गुरुवरे पुरुषोत्तम मामा असतील, तिघही भाऊ, गुरुवरे शिवकुमार मामा असतील, तर माझ्याकरता ते अतिशय श्रद्धास्थान आहे, आदर्शच आहेत. गुरुवरे गणेशजी मामा असतील. आणि मग यांच्या माध्यमातून थोडं थोडं वाढत गेलं. गुरुवरे मामाकडे पाहून असं वाटतं, आमची आई नेहमी एक शब्द उच्चारत असते की तुकाराम महाराज कसे असते हे तर आम्ही बघितलं नाही, पण पुरुषोत्तम मामाला पाहिल्यानंतर निश्चितच तुकाराम महाराज आठवतात. त्यांनी मला कीर्तन दिलं किंवा मी त्यांचा घरचा सदस्य आहे, मी त्यांच्याकडे नेहमी असतो म्हणून मी त्यांचं वर्णन करावं तितक्या खालच्या पातळीचा मी नाही, आमच्यात ती पद्धतही नाही. गुरुवर्य आमचे शिंदे भाऊनी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतात की एकदा मंदिरामध्ये गुरुवारी वैकुंठवासी प्रातस्मरणीय मारुती महाराज गुरुवांचं प्रवचन चाललेलं होतं आणि सद्गुरू जोग महाराज मंदिराच्या बाहेरून ते प्रवचन ऐकत होते. गुरुवर्यांच्या मुखातले शब्द आहे. आणि मग महाराजांना बोलता बोलता असं काहीतरी सुचलं आणि महाराजांनी म्हटलं की माझ्या मते ज्ञानेश्वरीमध्ये असं नसतं, जर असं असतं. हे जोग महाराजांनी ऐकलं आणि सांगितलं, हे मारुती तुला काय वाटतं किंवा तुझं मत काय हे सांगू नको, त्या ग्रंथामध्ये ज्ञानोबा यांनी काय सांगितलं हे तू लोकांना सांग. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनामध्ये मी मला काय येतं हे सांगण्यापेक्षा साधू संत महात्म्यांनी जे काही सांगून ठेवलं
ते सांगणं अगत्याचं असतं. आज संप्रदायामध्ये भरपूर बाजार भरला, माझा तो विषय नाही, पण हे बोलून जाईल. आज इतकी हलाखीची परिस्थिती संप्रदायामध्ये निर्माण झाली की कीर्तन कोणाची ठेवावी आणि कोणाची कीर्तन ऐकावी याची सुद्धा अक्कल काही लोकांना नाही. असं माझा तो विषय नाही. पण आमचे गुरुवारी हरिभक्ती परायण शिंदे माऊली म्हणत असतात की कीर्तनामध्ये मी माझं हे शब्द आलेच नाही पाहिजे किंवा कधीही येऊ नये. गुरुवारी मारुती बाबा पाठ शिकवताना एक सुंदर उदाहरण सांगत असतात. दुसऱ्या वर्षाला विचार सांगितला बाबाकडं. बाबा नेहमी पाठामध्ये एक सुंदर उदाहरण सांगतात. बाबा म्हणतात ज्या वेळेस 4 वर्ष एखादा साधक आळंदीमध्ये अभ्यास करतो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याची 4 वर्षानंतर कीर्तनाची परीक्षा होते आणि मग मुलांना असं वाटतं की कीर्तनाचा माझा नंबर आला पाहिजे, माझा नंबर आला पाहिजे. याच्याकरता पूरक एका वर्षापासून टिपणं बसवतात, आपल्याला माहिती आहे सर्व. आणि मग 100 बडकर 100 टिपण बसवतात, कोणी चाली हे ते. आणि मग एखाद्या पोराचा नंबर येतो कीर्तनाच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर, मग त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव होतं. या वर्षी अविनाश महाराज त्यांचा नंबर आला वांगी संस्थांचे. एखाद्या पोराचा नंबर येतो आणि मग त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजलं जातं. पण असं असताना मारुती बाबा बोलतात की नुसतं संस्थेमध्ये नंबर मिळून हे नाही, मग कीर्तन कोणाचं चांगलं झालं समजावं. ज्याचा पहिला नंबर आला त्याचं कीर्तन निश्चित चांगलं होत नाही. मग बाबा नेहमी एक कीर्तनात वाक्य वापरतात, पाठामध्ये एक वाक्य वापरतात की ज्याच्या कीर्तनामध्ये मी आणि माझं हे 2 शब्द कधीच येत नाहीत त्याचं कीर्तन नेहमीच चांगलं होतं. विठ्ठला नाथ महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा सांगून ठेवली. सगुण चरित्रे परम पवित्रे यांच्या परिवारातर्फे माझ्याकडे कीर्तनाला मी काही त्यांचा उल्लेख किंवा त्यांचं वर्णन म्हणून बोलत नाही, पण आहे ती सत्य परिस्थिती मी तुमच्या पुढे ठेवतो. मग अशी मी मामांना अगोदरही बोललो होतो, आता येतानाही बोललो. म्हणजे कीर्तनात नेमकं काय सांगू, कारण सगळे घरचेच आहे, तुम्ही गावचेच आहे, तुमच्या पुढे काय बोलावं. तुम्ही ही जागा प्रासादिक आहे. अगदी मला वाटते जवळपास माझा जन्मही नसेल, गुरुवर्य वैकुंठवासी धोंडा महाराज, गुरुवर्य वैकुंठवासी तपस्मरणीय रामचंद्र महाराज, संस्थेचे सर्व गुरुवर्य श्री गुरु बोधे बाबा यांच्या चाली अनेक असे महात्मिकी त्यांची कीर्तन तुम्ही लोकांनी ऐकलेत. आणि तुमच्या पुढे मी काय बोलावं, पण तरी सुद्धा त्यांच्या आदेशानं मी मामाला मगाही बोललो की कीर्तनात उभं राहिल्यानंतर नेमकं बोलू काय. अभंगावर बोलायचं म्हटलं इतर ठिकाणी कीर्तन करायची ती वेगळी गोष्ट, पण ते इथं सर्व घरचंच आहे. त्यामुळे हे सांगण्यातच आपले 2 तास जातील. तुम्ही एवढं लांबून तिथून मांगोळवरून आले, पण आता तुम्हाला काही जे पाहिजे ते ऐकायला मिळणार नाही. आणि इथे बरीच मंडळी, काही मंडळी कौतुक पाहण्या करतात आली असेल किंवा गेला 2 वर्षासाठी आळंदीला काय शिकला, पण जाऊन पाहू काय कीर्तन करते, हसवते का काय. एक माय बाबू प्रत्येकाच्या चरणी हात जोडून विनंती आहे की
तुमच्याकडून ज्या काही माझ्या अपेक्षा असतील, एखाद्याला वाटत असेल की महाराजांनी विनोद करावा, एखाद्याला वाटत असेल की असं करावं तसं, तर मला तरी वाटतं की माझ्याकडून तुमच्या कोणतीच अपेक्षा पूर्ण होणार नाही. संस्थेची परंपरा आणि फडाच्या परंपरा या परंपरेनुसार जे काही बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला संसारी असून सुद्धा इतका चांगला परमार्थ जे लोक करतात ते निश्चितच धन्य आहे. महाराज स्वतः वर्णन करतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आला असा श्लोक मला वाटते. भगवान सुद्धा वर्णन करतात की पाण्यामध्ये अर्थात नदीच्या प्रवाहाच्या काठावर किंवा एखादं सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये एखादं कमळ असतं. ते कमळ छान फळतं, त्याचं फूल होतं, कळीचं फूल झाल्यानंतर ते फुलल्यावर अगदी टवटवीत असं दिसतं. त्या सरोवरामध्ये ते असतं. हळूच एखादी वाऱ्याची झुळूक येते, हवेची झुळूक येते आणि लगेच मग ते पाणी असं हलायला लागतं. ते कमळ त्या पाण्यावर असतं, मात्र ते पाणी त्या कमळाच्या पाकळ्यांना कधीही स्पर्श करत नाही. गीतेमध्ये भगवान बोलतात, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम तत्वा करोपिह लिप्यते न स पापेन पद्मपत्र मीमांसा. ओवी चुकली तर सांगा. श्लोकावर माऊली वर्णन करतात, तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधाना कळे, जैसे जळी न लिंपे जळे पद्मपत्र. आणि याच्याच करता जगद्गुरु श्री संत तुकोबार एक सुंदर प्रमाण देतात. सत्यवादी करी संसार, सत्यवादी करी संसार. बोला डबल चाली काय फडकऱ्याकडं तिकडं माऊलीच्या सोहळ्यात आपण गेल्यानंतर ज्यावेळेस आषाढीला आपण चालतो तर माऊली नानोबरायच्या त्या बिछाण्या पुढं किंवा माऊलीच्या ठिकाणी असतात, माऊलीच्या त्या शामियाण्या पुढं अनेक कीर्तन होत असतात. फडकऱ्याची कीर्तन असतात आणि त्यामध्ये विशेषतः भजन जर ऐकायचं झालं तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय भास्कर महाराजांचा फड, श्री गुरु टेंबुकर महाराजांचा फड यांच्या चाली भजन ऐकण्यासारखं असतं. अगदी आवरून असं चाली, ओढून असं भजन आणि खूप आनंद येत असतो. आणि म्हणून तीच परंपरा जोपासत डबल प्रमाणाची आमच्याकडे आता पद्धत असल्यामुळं
महाराज स्वतः वर्णन करतात, अर्थ एकच आहे, सांगण्याची बाब एकच आहे, पण 3 ग्रंथांनी 3 प्रकारे वर्णन केलं. गीता बोलते ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति य लिप्यते नस पापेन पद्मपत्र मीमांसा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये उभी खर्च करता तो कर्मे करी सगळे परिक्रम बंधाना कळे जैसे जळी न लिंपे जळे पद्मपत्र. आणि याच्याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराय गाथेमध्ये एक प्रमाण खर्ची घालतात की सत्यवादी करी संसारी सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. ज्याप्रमाणे पाण्यात असून सुद्धा त्या कमळाला पाण्याचा स्पर्श होत नाही, तसं वैकुंठवासी प्रातस्मरणीय बोबडे आपाजी यांच्या बरोबरच अनेक जे काही महात्मे असतील, हे जरी संसारिक दिसत असले, हे जरी संसारात असले, तरी ते संसारी असून सुद्धा नसतात. का? कारण ते काय करतात? भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, जरी ते संसारामध्ये असले तरी त्यांचा संपूर्ण विषय हा परमार्थ असतो. नवे नवे त्यांचा विशेष परमार्थ झाला असतो. महाराज स्वतः वर्णन करतात, एक विषय तो सकळांचा हरी. तुकोबाराची पहिली गवळण आहे, सुंदर. आता वारीच्या वाटेवर ऐकायला भेटतात नवीन नवीन चालू. एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिर एक लोकचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणात हरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणात हरी हो. आप आपणाशी करी दिनभर, आप आपणाशी करी दिनभर. किंवा महाराज स्वतः वर्णन करतात, भक्ता ऐसे जाणा जिरी उदास गेली आशा पाश निवारवडी. ते जरी संसारामध्ये देहाना दिसत असतील, तरी मात्र त्यांचं सर्व चित्त हे परमात्म्याच्या चरणी लीन झालेलं असतं. आम्हाला कधी कधी असा प्रश्न पडतो, आम्ही इतके लोक कीर्तन करतात, मला तरी जास्त कीर्तन नसते, पण जे करत असतील त्यांच्या करता अनेक इतकी कीर्तन करतात, परमार्थ करतात, पण आम्ही जरी संसारातून जे अजून पडलो नाही आणि आम्ही परमार्थ करत असताना आमचा परमार्थ हा देवाला आवडत असावा का? परंतु या महात्म्यांचा संसार सुद्धा देवाला आवडतो नव्हे, त्यांचा संसार स्वतः देव करत असतो. महाराज स्वतः वर्णन करतात की तुका म्हणे घालू देवावरी भार, वाहुवा संसार देवा पायी. आणि हे महात्मे काय करतात की नेहमी आपला संसार परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी स्थित करतात, आणि म्हणून परमात्मा वेळोवेळी त्यांच्या मागे पुढे उभा राहतो. महाराज स्वतः वर्णन करतात, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलेल्या घात दिवाळा विठ्ठला विठ्ठला. माझा विषय चालला होता, मी उपकाराची गोष्ट करत होतो किंवा मला शिकवण्याच्या बाबतीत. अजून आपण तिथंच आहे, मला तरी वाटते 2 तास इथून काही पुढे पळता येणार नाही, जाता येणार नाही. खरे उपकार लहानपणापासून ज्यांचे आमच्यावर गुरुवर वैकुंठवासी आप्पाजी ज्यांच्या पूर्ण स्मरणाने आपण सर्वजण या ठिकाणी जमलो, त्यांचं जीवन सर्वांना ज्ञात आहे. मला जरी अगदी लहानपणापासून त्यांची संगती लाभली, परंतु माझ्याही अगोदर तुम्ही किती जणांनी त्यांचा अनुभव घेतला. गुरुवरे महाराज पुढे बसले, त्यांनी मला वाटते महाराज तुम्ही सुद्धा आप्पाजीकडे शिकले, आणि अशा आयुष्यामध्ये कितीतरी त्यांनी अशी विद्यार्थी घडवले, कितीतरी असे कीर्तनकार घडवले, कितीतरी असे पारमार्थिक घडवले, आणि गावामध्ये सुद्धा त्यांचा परमार्थ सर्वांना ज्ञात आहे, असं ऐकण्यात आहे. आता मी तर त्यावेळेस प्रत्यक्ष म्हणजे नव्हतो, परंतु घरच्याकडून म्हणा किंवा इतरही मंडळीतून असं ऐकण्याला येतं की ज्या वेळेस आप्पाजी बाहेर शिकवण्याकरता असायचे, लाखला म्हणा किंवा इथंच, तर त्यावेळेस अगदी त्या कठीण परिस्थितीत सुद्धा भोवतो असा पाऊस चालायचा, बिजागड काढायच्या, मंदिरामध्ये कोणी येत नसत, पण त्याही काळात अगदी शाळा झाल्यानंतर स्वतः आप्पाजी 7 ते 8 वाजता घरामध्ये एक कंदील घेऊन, त्याला काय चिमणी म्हणतात, एक कंदील घेऊन स्वतः इथे यायचे आणि एकटे हरिपाठ करायचे. असं जवळपास अख्खा आयुष्य जोपर्यंत आप्पाजी तुटताकडीत होते, दिग्दर्शन जाण्याच्या अगोदर तोपर्यंत त्यांनी केलं. आणि सर्व त्यांचं तुम्हाला ज्ञात आहे. इतरही मला वाटते चातुर्वासामध्ये अनेक अशा प्रकारचे ग्रंथ आप्पाजीच्या मुखामधून कितीतरी मंडळींनी श्रवण केले. त्यामध्ये मग हरिविजय असू द्या किंवा महाभारत असू द्या, भागवत असू द्या, अशा अनेक ग्रंथाचं चिंतन तुम्ही आप्पाजीच्या मुखामधून ऐकलं. जरी ते आळंदीला गेले नसतील, परंतु इथंच त्यांनी अख्खी आळंदी उभी केली. विठ्ठला विठ्ठला अगदी फार थोडा काळ मला त्यांची संगती लाभली, पण त्याही कालावधीत तर लहानपणापासून थोडस म्हणण्याचा अंग असल्यामुळं मग असं नेहमी हरिपटाला
आल्यानंतर भजन आल्यानंतर चाली म्हणणं वगैरे. मग आपाजीला मी एकदा एक चाल म्हणली होती. तर हे चरित्र सांगायचं आहे कीर्तनामध्ये, दुसरं काही सांगायचं नाही. नवीन मी ऐकली होती, म्हणजे चाल जुनीच आहे पण मी नवीन ऐकली. मग मी ती चाल त्या ठिकाणी म्हटली होती. तुका म्हणे ते सुखा काय होणे राहे समाधाने चित्ताचिया करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज. आणि मग एकादशीचं भजन झालं. ते एकादशी दिवशी मी ती चाल म्हटली. आणि मग ही मंडळी सगळी दिगर्शला राहायला होती. मला गणेश मामा किंवा मोठे मामा इथं असतील. आणि मग दुपारच्या आपाजीशी बसून राहायचे. मी एक दिवस सहज गेलो असतो, काहीतरी काम होतं आणि बैठकीत जाऊन बसलो. आपाजीचं दर्शन घेतलं. आपाजी काहीतरी वाचत होते. आणि मग बसल्यानंतर म्हटले की काल ते भजनात चाल म्हणली ती म्हणून दाखव बरं. आता विषय असा नव्हता की त्यांनी ती चाल ऐकली नव्हती की म्हटली नव्हती. त्यांनी कितीदा ती गायली असावी, कितीदा ऐकली असावी. पण सहज की आपल्या बाळाचं कौतुक आपणच करावं, आपल्या माणसाला आपणच मोठं करावं. आणि म्हणून आपण सहज म्हटले मन बरं ती चाल. मी अशी थोडं त्यांना म्हणून दाखवली. मग त्यावेळेस पहिला माझ्या पाठीवर त्यांनी हात फिरवला आणि सांगितलं की तुम्ही प्रयत्न कर, पुढे चालून काहीतरी होशील, आळंदीला जा. असं म्हणतात. म्हणजे आपाजी असे म्हणायचे. आणि आमच्या बोबडे परिवारात म्हणा किंवा त्यांच्या घरचे जे काही सर्व व्यक्ती असतील, आपाजी मी 2-3 वेळा आपाजीच्या मुखातून हे वाक्य ऐकलं. आणि त्यांच्या घरच्यांनाही सर्वांना ज्ञात आहे. एकदा आजी आपाजी दोघेही होते, मीही तिथं होतो. मला माहिती नाही ही गोष्ट खरी असावी की नसावी, पण आपाजी मला 2-3 वेळा म्हटले असं की मी आता जरी सेना महाराज म्हणतात की नावियाची वंशी जन्म माझा झाला, आता जरी मी नाव्याच्या कुळामध्ये जन्माला आलेलो असेल, मला माहिती नाही ते पूर्वजन्माचं काय असेल, पण आपाजी नेहमी एक वाक्य वापरायचे. मला म्हणायचे तू आमच्या घरातलं घराण्यातलं जुनं फोड आहे. म्हणून आज ही जी मुलगी दिसते ना आज आधी लहानपणापासून ती माझ्या जवळ असते. मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण आपाजीच्या मुखातले शब्द आहे. आपाजी नेहमी म्हणायचे की तू मला म्हणायचे राज तू आमच्या घराण्यातलं जुनं फोड आहे. विठ्ठला त्यांच्यासोबत तिथे बसल्याचे मग घरी असं आम्ही बसलो कधी की मग आपाजी गोष्टी काढायचे. मग मामाच्या बाबतीत आपाजी सांगत होते. आज मी आळंदीला गेलो, 2 वर्ष तिथे राहतो. याच्या मागचं जर मेन कारण आणि मूळ कारण जर कोणी असेल वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू आपाजी. म्हणून कसं काय त्याचा अनुषंग थोडक्यात तुमच्या पुढे ठेवतो. माझं थोडंसं शाळेचं वातावरण जर पाहून गेलो तर भगवंताच्या कृपेनं इथं जी काही सेवा केली त्या सेवेच्या प्रसादामुळं शाळेत माझं चांगलं होतं. 10वीला जवळपास मला 96-97% असतील. आणि पुढं सायन्समध्ये वर्षभर 2 वर्ष शाळेत गेलो नाही, पण तरी सायन्समध्ये 50% हा पठ्या पास झाला. 2 वर्ष शाळेत गेलो नाही तरी चांगलं होतं सगळं. परंतु आपाजी नेहमी बसल्यानंतर म्हणायचे म्हणजे आता ते त्यांच्या मुखात ते शब्द बरं, मी त्यांना नावानं हाक मारत नाही, पण आपाजी असे नेहमी म्हणायचे की मी पुरुषोत्तमला म्हटलं होतं. मग त्या काळात अमृतबाजी यायचे. अमृतबाजीने 2-3 वेळा म्हटलं पुरुषोत्तमला की तू चल बरं आळंदीला चल, असं कर तसं कर. परंतु मग मी म्हटलं जाऊ नको थांब. आणि मग आपाजी सहज असं बोलता बोलता म्हणायचे की मला वाटलं होतं की पुरुषोत्तम म्हणजे त्यांच्या मुखात ते शब्द बरं पुरुषोत्तमला आळंदीला पाठवायचं असं मला वाटत होतं. पण मग आपाजी म्हणायचे की त्या काळात गुरुवारी महादेव महाराज, गुरुवारी शिवाजी महाराज हे आळंदीवरून शिकून आले. आणि त्या काळात काही असं कीर्तनामध्ये एवढा काही प्रचार प्रसार नव्हता. लोक कधी मध्ये कीर्तनाला बोलवत होते असायचे. आणि काय 100-200 रुपये तेवढे द्यायचे. मग आपाजी असे म्हणत होते की मला असं वाटलं की बुवा जर कुठे चालून लग्न झालं, लेकर बाळ झाली, मग कसं चालणार, प्रपंच कसा करावा. नाही म्हणून मी पुरुषोत्तमला काही आळंदीला पाठवलं नाही. त्यांच्या मुखात ते शब्द. मी मामाचं नाव घेऊन मी त्यांना बोलावं एवढा माझा अधिकार नाही, पण त्यांच्या मुखात ते शब्द. मग ते नेहमी असं म्हणायचे 2-3 वेळा वैकुंठवासी श्री गुरु बोधेबाबा यायचे. आणि मग गुरुवारी बालपांडे बाबाजी त्यांनी म्हटलं की मामांना किंवा पाठवा आळंदी करता. पण तू काय एक मनात कदाचित नसावं व ती जरी आळंदीला गेलं नाही, परंतु त्यांचं काम आज तितकेच थोडीच आहे. आज जसं आपाजीनं आपल्या परिसरामध्ये आळंदी निर्माण केली, तसं मामाच्या शाळेत मामाने सुद्धा मोठी आळंदी निर्माण केलेली आहे. त्याचा अनुभव आपण गेल्या वर्षी घेतला आणि परिसरामध्ये तुम्ही सर्व घेतातच. आणि मग आपाजी नेहमी म्हणायचे असं बोलता बोलता मी सहज एक दिवस म्हटलं की मी जाऊ का आळंदीला. मग म्हणे हरकत नाही. मग ते म्हणायचे मी पुरुषोत्तमला म्हटलं तू जा होत, पण तो काही गेला नाही. पण मला असं वाटतं तू जर गेला तर निश्चित मलाही आनंद होईल आणि खरंच चांगलं होईल. अगोदर मी मग थोडंसं मित्रांना सर्वांना विचारलं. शाळेचं झालं, 12वी निघली. 12वी झाल्यानंतर मग सगळ्यांना बोललो की असं माझा विचार आहे ओळखत आळंदीला जाण्यासाठी, जाऊ का काय. घरच्यांचा अगोदरपासून विरोध होता, कारण वडील नसल्यामुळे घरची जबाबदारी वगैरे आई घेते. आणि मग घरच्यांचं म्हणणं होतं जाऊ नको वगैरे. मग मी एक दिवस शिवाजी महाराजांकडे गेलो, भाऊजींकडे. तिथेही बसलो, महाराजांना विचारपूस केली भाऊजी जाऊ का कसं काय. भाऊजी म्हटलं नको जाऊ, इथंच करतो, अभ्यास झालेला आहे, सर्व आहे.
इथंच पाठपाठन कर आळंदीचं वातावरण तर चांगलं नाही, पहिल्यासारखं राहिलं नाही. आणि खरंच नाही, पोरं काही आता तसं पाहिजे तसं अभ्यासही करत नाही. ते काय संस्थेचे असतील तेवढेच, बाहेर फिरणं वगैरे मोबाईल मध्ये जास्त झालं. त्यामुळे बाबाजी म्हणायचे जाऊ नको आळंदीला, पण इथेच अभ्यास कर म्हणायचे. मग मी अजून थोडंसं 2-4 तज्ञ माणसांना विचारलं. मग काही जणांचं मत पडलं जा, काहींचं नको. पण मग मनात एकच विचार होता की ज्या महात्म्यांनी आयुष्यभर या भगवान प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि ज्यांनी आपल्याला इतक्या लहानपणापासून घडवलं, शिकवलं, त्यांनी आपल्याकडे कधी काही मागितलं नाही. फक्त त्यांनी एकच आपल्याकडे प्रस्ताव ठेवला की तू आळंदीला जा. मनात एक विचार केला आणि थोडंसं मला भगवंताच्या कृपेने विचार करण्याची बुद्धी माझी चांगली आहे तशी लहानपणापासून. आणि मग स्वतःच निर्णय घेतला, ज्यांच्या माध्यमातून मला आळंदीला जाण्याचा योग आला. रामनवमीचा आपला सप्ताह होता, मामा स्वतः हजर होते त्या प्रसंगाला. आणि मग गुरुवर्य गाथामूर्ती प्रमोदजी महाराज ठाकरे यांचं कीर्तन होतं इथं. बाबा कीर्तनाला आल्यानंतर कीर्तन झालं, मामा मला घेऊन गेलं दर्शनासाठी. म्हटलं की आळंदीला जाण्याचा विचार चालू आहे. मग बाबा म्हटले ठीक आहे, येतो का तुम्ही? हो येतो. आणि मग बाबा म्हटले चाल तू आता. मग बाबांनी मला कॉम्प्लीट दिलं, त्यांचा नंबर दिला प्रमोद बाबांनी. आणि मग नागपूरला बोलावलं. मग ज्या वेळेस मला त्या ठिकाणी नागपूरला जायचं होतं त्यावेळेस मी घरी कोणाला सांगितलं नाही आणि कोणाला फोनही केला नाही. मी इथं शेलू ब्राह्मणवाडा म्हणून आहे तिथं आर्मीच्या पुढं, तिथं कार्यक्रमाला गेलो होतो 8 दिवसासाठी. आणि माझे कपडे वगैरे सर्व सोबतच होते. मी तिचा काला केला आणि तिथून बाबांना फोन केला की मी आता नागपूरसाठी येतो. घरी फोन केला नाही, कोणाला माहित नाही मी कुठं चाललो काय चाललो. लगेच कपडे गुंडाळले आणि तसंच नागपूर निघून गेलो. कधीतरी नागपूर लहानपणी पाहिलं असावं, काहीच माहित नाही. फेटरी कुठं, काटोल कुठं, कोणतंच काही माहिती नाही. पण एक बाबाच्या विश्वासावर. आणि मग 2, 2:30, 3 वाजले आणि सलग 2-2.5 तासाचा प्रवास. आणि मग तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा नागपुरात पोहोचलो, बस स्टँडला उतरलो, मग थोडंसं भीती वाटल्यासारखं वाटू लागलं. पहिलेच वय लहान, तिथं बस स्टँडवर एवढे जण, घरी कोणाला फोन नाही. आणि मग घरच्यांना फोन करून सांगितलं की मी असं असं आहे, मी नागपूरला आलो, आता मी इथं आल्यानंतर मी काही घरी परत येणार नाही, मला आळंदीला जायचं. मग थोडंसं घरच्यांची भावना दुखावल्या, इथे झालं. त्यांनी सांगितलं वापस येतो, आपण काहीतरी इथंच करू. गेलो आता येणार नाही. मग असं सहज गेलो, फिरता फिरता ते बस स्टँडला थोडं फिरत होतो. अचानक मग एक महाराज मिळाले. त्यांना विचारलं मला फेटरीला जायचं, काटोलला जाऊ, कसं काय जायचं काय? तर ते म्हटले मी तिथंच जातो. मग त्यांनीच माझी तिकीट काढली, तसं मला घेऊन गेली फेटरीला. मग तिथं बाबाकडं महिनाभर राहिलो, गुरुवारी प्रमुख बाबांकडं. मग तिथं सेवा केल्या, सकाळची कायची स्वयंपाकाची सेवा असेल म्हणा, काकड्याची सेवा असेल. आता मला थोडा ते गावकऱ्यांचे उपकार म्हणा, या परिवाराचे लहानपणापासून सर्वांचे उपकार. आणि मला सांगतो संसद गेल्यानंतर हे बाबा आता गुरुवारी युवराज बाबा या ठिकाणी आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत उभं राहिल्यानंतर बोलावं असं वाटतं, बोलावंच लागतं. त्यामुळेच मी म्हटलं अभंग नुसताच नावापुरता घेतला. अभंगावर मला चिंतन मांडता येणार नाही. तुमचं वर्णन करण्याकरता त्या ठिकाणी मी वेळ जाणार आहे. गुरुवर्य बाबांच्या माध्यमातून म्हणा किंवा सर्वांच्याच माध्यमातून माझा संस्थेचा 1 वर्षाचा सगळा अभ्यासक्रम म्हणजे संस्कृतचे ग्रंथ जर सोडले तर काकडा जे काही सुरुवातीचे गवळणीपर्यंत असते ना, पहिल्या वर्षात आपल्याला निळोबाऱ्याच्या गवळणीपर्यंत सर्व पहिल्या वर्षाचा अभंग, ओव्या, पहिल्या वर्षात 2च असते ना, अभंग आणि ओव्या हा अभ्यासक्रम गावाकडेच तयार झाला होता. त्यामुळे संस्थेत गेल्यानंतर कुठलंच असं मागं राहिलो नाही. चातुर्मासामध्ये माझा मोठेपणा सांगत नाही, पण चातुर्मासामध्ये या पठ्याला 100 पैकी 98 मार्क होते संस्कृतच्या परीक्षेत. ती कोणाची कृपा म्हणा, आपाजीची म्हणा किंवा बाबांची म्हणा. आणि मग तसं महिनाभर तिथे राहिलो आणि बाबाकडे सेवा केली. मग प्रमोद बाबा म्हणायचे आता तू काही घरी जाऊ नको, तू इकडेच थांब. आणि तसे आता आमच्या बाबांना 7 संस्थान उभे केले. आणि बाबाच्या कोणी गादीला अजून काही वाचदार नाही. बाबा म्हणले होते एकदा तू बस गादीवर, सध्या बसत नाही अजून, नंतर पाहू. बाबाच्या अशा 7 गाद्या आहेत तिथं, 7 संस्थान तयार केलेले. फक्त अडचण अशी आहे की ब्रह्मचारी राहावं लागतं आणि गाथा पाठ करावं लागतं. आपल्यापैकी कोणी जर असं तयारी तर चला तिकडे. मग बाबाकडे राहिलो, तिथे सेवा केली. तिथे सांगू नये पण तिथे 100 बडके कलाकार ते मला ते प्रसन्न महाराज असं तुमच्या परिचय आहे, ते आले होते आपल्या इथे. ते त्यांच्या हाताखाली राहणं म्हणजे कठीण काम. ते माणूस म्हणजे आमचे उल्हास बाबा. आणि ते माणूस लहानपणी एक प्रसंग असा सांगतात की गुरुवरे उल्हास बाबा आणि ते प्रसाद महाराज, प्रमोद बाबा हे वगैरे, उमेश महाराज दसरथ, गुरुवरे शिंदे माऊली, ही सर्व मंडळी एका पाठाची. आणि मग गुरुवरे उल्हास बाबा वगैरे आता जीवितच धर्मशाळेतच राहायचे. एकदा काहीतरी कोणाची अशी भांडणं झाली आणि श्री गुरु उल्हास बाबा आणि हे प्रसाद महाराज दोघं एका पोराची भांडणं झाल्यानंतर हे थोडे रागीट दोन्ही स्वभावाचे. त्या दोघांनी काय केलं, त्या मुलाला असं पकडलं, या प्रसाद महाराजांनी हात पकडले आणि गुरुवरे उल्हास बाबांनी त्या पोराची सहज अशी शेंडी फिरवली. शेंडी फिरवून शेंडीच उपसून काढली. काम कठीण होतं. आजही आमच्या संस्थेत उल्हास बाबाचं नाव घेताना पोराचे थर लागायला लागतात. गुरुवरे सांगतात, गुरुवरे छोटे माऊली सांगतात, मोठी माऊली सांगतात की त्या काळात जयराम बाबा भोसले असायचे की आळंदी चालत असताना असं दांडेकर सदरा नसला, याला दांडेकर सदरा म्हणतात, दांडेकर सदरा नसला
तर मी गावाकडे आलो असं धोतर घातलं, दांडेकर धोतर म्हणतात, असं धोतर नसलं, पुन्हा टोपी डोक्यावर नसली, जयराम बाबा जर सायकल घेऊन येत असले आणि पोरं जर चालले डोक्यात टोपी नसली, पण तुम्ही पाहिलं असेल कदाचित, तो बाबा डायरेक्ट लात मारायचे, त्याला खाली पडायची. आजही तीच परिस्थिती आहे. गुरुवारी विठ्ठल बाबा बोले जर आळंदीतून प्रदक्षिणा करताना कोणाला दिसले ना, तर एखादा विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी असावा, तो संस्थेचा असो अथवा नसो, कोणाची ताकद नव्हती की त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची कोणाची ताकद नव्हती. इतका अधिकार ते महात्म्यांचा होता आणि तीच कर्तव्य किंवा तीच जबाबदारी आज गुरुवारी उल्हास बाबा त्या ठिकाणी बजावत आहेत. बाबाच्या पुढं ते आमचं आम्हाला माहिती, आम्ही कसं राहायचो तिथं, ते बाबाचं कामच कठीण आहे. मग एखादा का सापडला तर मग ती मारताना हायगेच नाही, माईक सापडला तर मग माईकच फेकून मारतात असं का. आणि बाबाची परिस्थिती म्हणजे काम इतकं कठीण की आजही बाबा जरी तो उमरतील ना, बाबांचं गाव इथंच. बाबा रात्री जरी ते कीर्तनाला आले, ते उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5 म्हणजे 5 पाठ घेणार, 5 वाजता बाबा आनंदीत हजर होणार. मग तुम्ही विमानाने या तर कशा नाही या. आणि बाबाकडे काही स्वतःची गाडी नाही. बाबानं तर 2-3 वेळा असं केलं की कोंबड्याच्या ठोक्यात बसून बाबा, पण बाबा कधीच येऊ नाही. मग सांगायचं हे किती अशी कठीण परिस्थिती, ती माणसं तशी म्हणते. प्रसाद महाराजचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आता हा 1 महिना राहिला तिथे त्यांच्याकडे नंदन, त्यालाही माहिती आहे काय असतं. मग कशा मातीच्या तिथे संगती राहण्याचा योग आला. तिथेही आमची गुरुवारी राजेंद्रजी महाराज दराडे, ईश्वर महाराजांना माहिती आहे, त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत, बाबाचा गाथा, या महात्म्यांच्या संगतीत राहण्याचा योग आला. ठीक आहे, आता सकाळी थोडंसं गाथा पारायण केलं, पण असं काही जाणवलं नाही की गाथा एवढं आम्ही 4-4.5 तास म्हणजे 5 तास बसलो आणि गाथा पारायण केलं. काय हे आपलं काही नसतं. या महात्म्यांच्या संगतीत राहिल्यानंतर सहज ती कृपा होते. अनेक प्रकारची कृपा सांगितली, त्याचंही वर्णन करता येईल, माझा तो विषय नाही. परंतु त्या गुरुवारांच्या कृपेनं आणि मग तिथं राहिलो. मग राहिल्यानंतर बाबाच्या गावाला घरात वाढायला 3 दिवसाचा कार्यक्रम होता. मग बाबा तिथंच आलो, बाबाबरोबर कार्यक्रमाला गेलो, 3 दिवस बाबांकडे राहिलो. मग थोडंसं घरची आठवण येत होती, असं वाटत होतं वय एवढं मोठं आपण सर्व गावचं सोडून आलो, 1 महिना झाला आपण घरी गेलो नाही, मग कसं करावं. मग सहज बाबाला एक शब्द म्हटला, बाबा मी घरून जाऊन येऊ का. बाबाला आता कसं जात तर घरी सगळं सोडून आलो म्हणे, आपल्याला आता काय आपलं सगळं माय मेली बापा मेला आता सांभाळी विठ्ठला. बाबाने एक प्रमाण सांगितलं, आता आपलं माय बाप विठ्ठल बाप मायच होता, विठ्ठल भगिया निभ्राता, असं नाट्याच्या मध्ये वर्णन आहे. आणि बाबांनी प्रमाण सांगितलं, बाबाने आता घरी जाऊ नको. पण एक मन लहान होतं, मी लहान होतो, मन थोडंसं हळवं होतं, असं वाटत होतं एकदा घरी जाऊन यावं. आणि मग मी बाबा नव्हते म्हणत, पण तरी अचानक काय झालं, बाबा गेले ओंकारेश्वरला. आणि मग घरी आम्ही तिथे संजू महाराज वगैरे दोघं तिघं होतो. मग मी सहज संजू महाराजांना म्हटलं मी आता जातो, म्हणजे आपले लक्ष्मण महाराजांचे नची गावचे, त्यांच्या बरोबर आलो घरी. पुन्हा 8 दिवस राहिलो. मग घरी आल्यानंतर घरी मन रमत नव्हतं, असं वाटत होतं कधी बाबाच्या संगतीत जातो, कधी तिकडे जातो. आणि मग घरी 8 दिवस राहिलो. पुन्हा मग घराला दिली सोड चिठ्ठी आणि लगेच ट्रेननं बसून डायरेक्ट प्रस्थानाच्या 8 दिवशी आळंदीला गेलो. मग तिथं आता त्यावेळेस जाण्याची तिकीट स्वतः बाबांनाच काढली होती, बाबांनाच तिकीट काढली, बाबांनीच नेलं. आणि मग प्रस्थानाला गेलो. त्याचबरोबर बाबांनी मग अचानक बाबाची 1ल्या नंबरची दिंडी असते सोहळ्यात, नाणवराच्या रथापुढं भोईराज समाज म्हणून 27 नंबरची दिंडी आहे. आणि त्याच्यात बरोबर प्रमोद बाबा चालतात, आश्वाच्या पुढं बाबाची दिंडी असते. आणि मग त्या दिंडीत चालण्याचा योग, मग बाबा बरोबरचं भजन, मग त्या चाली येते आणि सुंदर असं. आणि मग बाबा बरोबर गेल्यानंतर 18 दिवस पायी चाललो. पंढरपुरात बाबाची संगती लागली. आणि मग खरंच ती बाबा बरोबर बोधी बाबाची संगती मला शेवटच्या 1 वर्षात लाभली. पण बोधी बाबा काय होते की यांना म्हणजे ज्यांना बाबाकडे जे राहिले त्यांना तर माहीतच आहे, पण बाबा गेल्यानंतर बाबा जर पाहायचे असतील तर आम्ही लोकांनी ते पाहिले, तुम्हाला पाहायचे असतील निश्चित आळंदीला दिसतील. विठ्ठल विठ्ठल अशा महात्म्यांच्या संगतीत राहण्याचा योगाला मग आळंदीला गेलो, राहिलो. मला सांगायचं हे की एवढा जो काही प्रवास घडला, आज जे काही मी आहे, आज काही मी काही फार मोठा कीर्तनकार नाही, म्हणता येत नाही, पाठांतर नाही काय. महाराज एका ठिकाणी आता उद्यापासून आपल्याला ते नियमाचं भजन सुरू करायचं, मी त्याच्यामुळे आज करू. त्याच्यामध्ये नामदेव राय सुंदर एक प्रमाण त्या ठिकाणी खर्च घालतात. दास मी दुर्बळ वैष्णवांचा नवे बहु सुत नवे ज्ञानशील, नवे बहु सुत नवे ज्ञानशील, नवे दुर्बळ वैष्णवांचा, नामदेवरायच्या ताब्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा होता. ते नामदेवराय म्हणतात की नवे बहुश्रोत नवे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. किंवा तो कोराय म्हणतात मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. महाराज स्वतः वर्णन करतात की अशा प्रकारचं हे असताना मग का म्हणून यांच्या या माध्यमातून या ठिकाणी मी आलो किंवा कीर्तन करण्याकरता उभं राहिलो. माझं माझ्यावर असलेलं प्रेम
आज जरी मी बोललो जसं मी अकोला जन्माला आला असं तसं असावं ते मला माहिती नाही अगोदरच काय असेल, पण इतकं या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. आज आमचे म्हणजे जे काही नातेवाईक आहेत ते सर्व आलेले आहेत, पण अगदी लहानपणापासून यांच्यातच राहिलो, यांच्यातच वावरलो. आणि जगद्गुरू तुकाराम सुद्धा वर्णन करतात की सगळे सोयरे हे जरी असले, आता कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण असं म्हणतात आमच्या शास्त्रात अशी मान्यता आहे की सोयरे धायरे संपत्तीचे लोक किंवा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ही काळीचे नाही कोणी. मग आमचे सोयरे कोण करतात ते माझे सोयरे सज्जन ते माझे सोयरे सज्जन सांगा वारकऱ्यांचे सर्वच वारकऱ्यांचे सोयरे कोण ते माझे सोयरे सज्जन सांगा ते कोण आमचे सोयरे आम्हा सोयरे हरिजन जेने भाग्य निकिंचन महाराज स्वतः वर्णन करतात. आणि म्हणून त्याच अनुषंगाने काय म्हणावं या परिवाराच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. आता जास्त लांबत नाही, या तिघाही भावांच्या बाबतीत एकच ज्ञानोबारायची उभी बोलतो नाही या ठिकाणी पुढच्या विषयाला हात लावतो. त्या ठिकाणी महाराज स्वतः वर्णन करतात विठाला विठाला या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहारे. आता ते ओवी तसं पुढे नाही आहे, पण मी स्वतः बोलतो या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय सरे हा गणेशची न पुरे कलाचे विठाला काय म्हटलं ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांचं 5G नेटवर्क असेल त्यांना कळते. असे सुंदर हा परिवार आजी आहे, आम्ही त्याला आपली म्हणतो. आणि तिन्ही मामा असतील तिन्ही माम्या असतील आणि आमचे दोन्ही लहान बंधू श्री आहे हरिओम. आणि अगदी लहानपणापासून म्हणा ती माझ्याजवळ असते आणि मी अगदी तिच्यातच बोलतो इथं आल्यानंतर. माझी छोटी लाडकी बहीण ज्ञानाई. असं सर्व सुंदर हा परिवार गुरुवारी आपाजींच्या या अथक अशा परिश्रमातून परमार्थातून म्हणा त्यांनी जी काही संस्कार दिले तीच परंपरा पुढे चालवत ठेवत असताना सुंदर असं या परिवाराचं काम आहे कार्य आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली म्हणून या ठिकाणी उभं राहिलो. दुसरं बोलायचं झालं तर गुरुवारी हरिभक्ती पारायण आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु खरंच ज्यांनी आम्हाला लहानपणापासून घडवलं ते गुरुवारी हरिभक्ती पारायण पुंडलिकरावजी आपाजी ठाकरे. काय का नाव घ्यावं, कारण मी मगाशीच बोललो आज इथं उभं राहिल्यानंतर अभंगावर मी निश्चितच बोलणार नाही. कारण गेल्या वर्षी असं एक योग आला होता इथे कीर्तन करण्याचा. ते पंढरी बाबा कोणतरी आलं नव्हतं तर तुम्ही म्हटलं होते आज तुम्हीच उभं त्या नाही देव कोणतरी आलं, कोणाचे कपिल महाराज आले आणि ते आपलं निघून गेलं. पण आज आता वेळ भेटला तर बोलतोच. आणि म्हणून गुरुवारी हरिभक्ती पारायण पुंडलिकरावजी आपाजी त्यांची तब्येत भरपूर खालावली. इथं असताना त्यांच्याही बरोबर मी लहान असताना भरपूर असं इथं काकड्याचं भजन वगैरे केलं.
त्यांच्याकडून काही शिकलो. आणि एक त्यांची अशी इच्छा होती की म्हणे एकदा काय झालं, वैकुंठाशी गुरुवारी बोधे बाबा वारले. बाबा गेल्यानंतर मग कोरोनाचं वातावरण मला ते काहीतरी होतं, त्यावेळेस लॉकडाऊन होतं काहीतरी. मग आम्ही दोघं तिघं असं गावचे, मी आपाजी असतील आम्ही दोघं तिघं मंदिरामध्ये बसलो. त्या विरावसाहेब पाटील त्यांच्याकडून गाठी वगैरे आणले आणि नेमकंच गाथापारायण चालू करायचं. मग 100-200 आपण काहीतरी घ्यायचे. हे मी लगेच असं पाठ टाकले, दोघं तिघं बसलो आम्ही, मी आपाजी असतील असं कोण अजून होतं. मग टाळ्या वगैरे घेतले, सुरुवात झाली. एक अभंग म्हटला. अचानक पोलीस लोक आले आणि म्हटले काहीतरी लॉकडाऊन आहे, तुम्हाला इथे बसता येणार नाही. मग लगेच ते मंदिर लावून घेतलं त्यांनी, आम्हाला उठवून दिलं. आम्ही उठलो, त्यांच्या घरी गेलो, कोंडेकर आपाजींच्या घरी. त्यांच्या घरी मग मी ते आम्ही दोघांनी एका दिवशी 500 अभंगाचं पारायण केलं होतं त्यांच्या घरी. आणि मग तेव्हापासून ती सवय पडली. त्यांची एक इच्छा होती आपल्या गावामध्ये गाथापारायण झालं पाहिजे, गाथापारायण झालं पाहिजे. मग मामाला मी सहज एक शब्द टाकला, म्हटलं मामा 3 वर्ष कथा झाली, भाऊजी ज्यांना आता काही बसणं होणार नाही, आपण गाथापारायण करायचं का? तर मामाचा होकार भरला. मग करण्यासाठी कोण येतील, काय येतील, कोणी येऊ अथवा न येऊ, आपल्याच्यानं होईल त्या पद्धतीने आपण करू. म्हणून गाथापारायणासाठी या ठिकाणी सुंदर अशी संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. मला असं वाटते आज नुसतं जाहिरातीवर आज जवळपास आपल्याकडे 15 ते 20 लोक पारायणाकरता बसले. मायबापू प्रत्येकाच्या चरणी विनंती आहे. ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण आपण केले, पण आता जवळपास माझंच वय 20 वर्ष आहे. पण मला तरी असं वाटते लहान म्हणजे ते सोडा म्हणा, पण तरी जरी 10-15 वर्षापासून मी तरी आपल्या गावात गाथापारायण झालं हे कधी पाहिलं नाही. ज्या महात्म्यानं संसारात असून सुद्धा वैराग्य भोगलं किंवा आयुष्यभर ते परमात्म्याची सेवा केली, त्याच्याकरता आपण ही गाथापारायण म्हणजे त्यांच्याकरता मुळात काही करण्याची आवश्यकताच नाही, कारण ते त्या परमगतीला प्राप्त झाले. आमचे गुरुरे शिंदे माऊली नेहमी सांगत असतात, आता असं बोलू नाही कोणाला, पण आपल्याला नेहमी असं वाटतं एखादा कार्यक्रम आपण करतो, एखाद्या मुलाचं लग्न असतं किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम आपण करतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हा कार्यक्रम मी करतो, मी केल्यामुळे हे होते, मी पप्पा जवळल्यामुळे कीर्तन होतं, मी कीर्तन होतो करायला म्हणून कीर्तन होतं, असं नसतं. श्री गुरु शिंदे माऊली नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतात की या महात्म्यांचे पुण्यतिथी समाधी सोहळे, प्रत्येक संतांची समाधी सोहळे साजरे होतात. या थोर साधू संतांची गुरुवारी आपाजीची पुण्यतिथी साजरी होते. यांची पुण्यतिथी, यांचे पुण्य महोत्सव किंवा यांचे जे काही गेल्यानंतर जे काही सोहळे आहेत, हे सोहळे आपण करावे त्या पात्रतेचे आपण नाही, तितका आपला अधिकारही नाही. आता जे आपण नियमाचं भजन मध्ये घेणार आहे त्याच्या समाधीच्या एका अभंगामध्ये महाराज स्वतः वर्णन करतात की या साधू संत महात्म्यांचा सोहळा आपण करो अथवा न करो, स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा करत असतो. निज भक्ताचे गोड कौतुक, निज भक्ताचे गोड कौतुक, गरुडाने ब्रह्मांड नायक, गरुडाने ब्रह्मांड नायक, गरुडाने ब्रह्मांड नायक, गरुडाने ब्रह्मांड नायक, दया वंदिते इंद्रादिक, दया वंदिते इंद्रादिक, दया वंदिते इंद्रादिक, दया वंदिते इंद्रादिक, वरकडाचा तो काढ घेते, वरकडाचा तो काढ घेते, काढ घेते, वरकडाचा तो काढ घेते, वरकडाचा तो काढ घेते. निज भक्ताचे गोड कौतुक, गरुडाने ब्रह्मांड नायक, दया वंदिते इंद्रादिक, वरकडाचा तो काढ घेते, वरकडाचा तो काढ घेते. समाधी प्रकरणातलं हे प्रमाण आहे. एक थोडं तुमच्या कानावर टाकतो म्हणजे माहिती नसेल, त्यामुळं आपण 5 ते 6 कॉम्प्लेटमध्ये अशी एक वेळ दिली की नित्यनेमाचं भजन. तर त्या भजनात अशी एक पद्धत आहे की सुरुवातीला तुकोबारायांनी जे देवाला पत्र लिहिलं त्याला पत्रिकेचे अभंग म्हणतात. ते 2 अभंग असतात, त्यानंतर 2 नाटाचे अभंग आणि नामदेवराय, भगवान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती नामोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या चौघांनाही त्या ठिकाणी संजीवन समाधी जेव्हा झाले या चौघांच्या, त्यावेळेस स्वतः नामदेवराय त्या ठिकाणी हजर होते आणि जे जे काही घडलं, जे जे डोळ्यांनी नामदेवरायांनी पाहिलं, जे जे काही अनुभवलं त्या समाधीच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी लिहून ठेवलं. आणि त्याच वेळेस
भगवान सोपान काकांना समाधी देताना सासवडला ज्याला संवत्सर त्या काळात म्हणत होते त्यावेळेचा हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात की जरी देव बोलतो की जर कोणी या साधू संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी करत नसेल, सोहळा साजरा करत नसेल तर हा पठ्या किंवा देव स्वतः साजरा करतो. देव म्हणतो निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड नायक दया वंदिती इंद्रादिक वरकराचा तो पाडकिते. गुरुवारी शिंदे माऊली नेहमी म्हणत असतात की हे महात्मे गेल्यानंतर गुरुवारी आपाजी सारखे अधिक काही महात्मे असतील, हे महात्मे गेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण जर नाही केलं तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला मग त्यांचं पुण्यस्मरण का करावं, त्यांची पुण्यतिथी काय साजरी करावी, त्यांचं बिघडलेलं नसतं, आपलं जे बिघडलेलं आहे ते जाग्यावर येण्याकरता यांचं पुण्यस्मरण करावं लागतं. विठ्ठला भरपूर विषयांतर झालं. आणि मग तिसरा मुद्दा मला हे सांगायचा की अजून माझ्यावर ज्यांनी लहानपणापासून संस्कार केले गुरुवारी हरिभक्तीपरायण तेही आज या ठिकाणी उपस्थित नाहीत. आपल्या गावचं वैभव म्हणा, परिसराचं वैभव, अगदी रामायणामध्ये ज्यांचा प्रचंड असा अभ्यास आहे. मी नेहमी लहानपणापासून मला असं एक मनामध्ये एक होतं की कीर्तन करावं, पण कीर्तन करण्याची आवड मला कोणाकडे पाहून झाली तर गुरुवारी महादेव बाबाजीचं कीर्तन असलं. आजही मला आपल्या भागातले गुरुवारी शिवाजी भाऊ असतील, म्हणजे बाबाजी असतील, गुरुवारी महादेव बाबाजी असतील, त्यांची कीर्तन खूप ऐकण्याकरता आवडतात. आणि मग त्यावेळेस ते महादेव बाबाजी इथे उभे राहायचे. आज त्यांचं भागवत व्हायचं सुरुवातीला, मग ते पाहून मग त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही आपणही कीर्तन केलं पाहिजे त्यांच्याकडे. आणि मग गुरुवारी शिवाजी बाबाजी अगदी असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्याकडे कोणताच असा गुण नाही की तो गुण नाही. पक्वादाच्या बाबतीत तर महाराज पक्वादाच्या बाबतीतही तयार, म्हणण्याच्या बाबतीतही तितकीच तयारी, अभ्यास तर अभ्यासही तितकाच, रामायण म्हणा, भागवत म्हणा, सर्व काही. आणि त्यांच्याही माध्यमातून गुरुवारी बाबाजींच्याकडे मला शिकण्याचा योग आला. काही दिवस पक्वादाची बोलही शिकलो, थोडंफार वाजवता येते आता कामापुरतं ते शिकलो, काही चाली शिकलो. आणि थोडाफार भागवतचा वगैरे महाराजांनी अभ्यास सांगितला होता, पण आळंदीला गेल्यामुळे काही करता आला नाही. आणि मग अशी मामांना फोन आला बाबाजींचा, म्हणजे आम्हीच केला तसा. बाबाजींना मी एक शब्द बोललो फोनवर, मला दर्शनाकरता यायचं होतं, तुमचं दर्शन घेऊन कीर्तनाला जायचं होतं. बाबाजी म्हटलं असं काय, आता काय दर्शन घ्यावं थोडी लागतं, तू आळंदीला गेला, माऊलीची सेवा करतो, कर कीर्तन, काय करता येते. मग त्यांच्या बोलण्याने धीर आला, कुठेतरी आपण काहीतरी करू शकतो. बाबाजीला मजा किती हास तसा बोललो, म्हटलं तसं काही नाही, हे सतत तुमचंच काय कीर्तन करणं म्हणजे काही नाही अवघड नसतं. म्हणजे ह्या मी बोलत नाही, आमचे श्री गुरु गुरुवारी मोठी माऊली बोलतात. माऊलींचा गाथा ज्ञानेश्वरी दोन्ही ग्रंथ कंठस्थ आहे. गुरुवारी माऊली बोलतात की एखाद्या व्यक्तीनं कोणी वर आवड कीर्तन करावं, कीर्तन करणं काही आवड नाही, कीर्तन करणं लई सोपं झालं आजकाल. पत्रावाळी करुणी गोळा, मग ती मोबाईलवरून ऐकून म्हणा, एखाद्याचे टिपणं पाठ करून म्हणा, परंतु जीवनात काहीतरी साधना घडावी, काहीतरी पाठपाठांतर व्हावं, एखादा ग्रंथ आपण हस्तगत करावा, इतकी ताकद त्या महात्म्याकडे आहे. आणि ते नेहमी सांगत असतात असं. आणि मग त्या ठिकाणी माऊलींच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मुखातून नेहमी ऐकायला मिळतं विठ्ठला विठ्ठला. बोललो आणि मग बाबाजी सहज म्हटले काही हरकत नाही. आणि बाबाजींना असं म्हटलं फोनवर, आता इथूनच पाया लागतो तुमच्या. मग बाबाजींनी तिथूनच फोनवरून आशीर्वाद दिला. आजही मला वाटतं बाबाजींनी असं सांगितलं की प्रभू महाराजांनी विना घेतल्यानंतर तुमचा आवाज त्यांना तिथं ऐकू येतो गणपतीला. आणि मग बाबाजी म्हटले वरचा आवाज फक्त वाढवायला लाव, मी ऐकतो म्हणे तिथून कीर्तन. म्हणजे अजून आता बाबाजी यदा कदाचित झोपल्या असतील दिवसभर थकल्यामुळं किंवा नसतील, पण एक मनात पाठीमागं असं वाटतं, एक पाठीवर थाप आहे चांगली की बाबाजी तिथं बसून सुद्धा माझ्यावर म्हणजे लक्ष आहे किंवा आशीर्वाद देतात म्हणून. विठ्ठला बोलण्यात भरपूर वेळेला अभंगावर चिंतन करण्याकरता वेळ मिळाला नाही. जसं तुमची जर इच्छा असेल रात्रभर हरकत नाही, तसं सगळ्याचा काकडा आम्हीच करतो. त्यामुळं असं काहीतरी बंधन असलं पाहिजे वेळेचं, कारण या मंडळींना सुद्धा लांब जायचं आहे आणि बरंच सर्वच थकून आहेत. आज दिवसभर मिरवणूक असेल आणि आता प्रत्येकाचं नाव मला घ्यावं लागेल. मी नेहमी बोलत मगापासून कीर्तन चालू झालं तेव्हापासून सांगतो की ही मंडळी आता ज्यांच्या माध्यमातून हे झालं गावचे अजून बऱ्याच मंडळीचे माझ्यावर उपकार आहेत. मी नेहमी कीर्तनामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये असा एक विचार असतो की या राम मंदिरामध्ये जी काही वर्षातून 1-2 दिवस येत असतील अशी मंडळी धन्य आहे, निश्चितच धन्य आहे. त्यानंतर काही मंडळी 6 महिन्यातून एकदा येत असेल, कोणी 6 महिने येत असेल, ती सुद्धा धन्य आहे. काही मंडळी महिन्यातून रोज येत असतील किंवा महिनाभर येत असतील, ती धन्य आहे. काही मंडळी हप्त्यातून किंवा हप्ताभर येत असतील, सप्ताहभर, ती धन्य आहे. काही मंडळी दिवसातून एकदा येत असतील,
किंवा मग दैनंदिन प्रमाणे येत असतील, परंतु अशी काही मंडळी आज आपल्या गावामध्ये आहे. बोलता बोलता राहून गेलं, आपली ही भूमी खूप प्रसादिक आहे. या भूमीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु धर्मात्मा रामजी पाटील, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु नाना महाराज कोठेकर, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर हरिभक्तीपरायण राजारामजी महाराज गावंडे आणि चौथे महात्मे वैकुंठवासी गुरुवर हरिभक्तीपरायण कृष्णरावजी बोबडे गुरुजी अर्थात आप्पाजी विठ्ठला विठ्ठला. आता या चार महात्म्यांनी ज्या गावामध्ये जन्म घेतला, ज्यांची कर्मभूमी त्याच महात्म्यांच्या गावामध्ये आज इथं माझाही जन्म झाला. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काही त्यांच्यापेक्षा मोठा नाही किंवा मोठा होणार नाही, त्यांचे अभ्यासही माझ्याकडून होणार नाही, पण वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेची विषयांना म्हणून एवढं बोलिलो चालत तरंगाकारी आर परो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. अशा प्रकारे त्यांच्या मागे जेविले ते संत मागे उष्टावळी किंवा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग असं लागून गेला आतापर्यंत. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ मागे घेता आम्ही या ज्ञान. ही मंडळी आयुष्यभर यांनी परमार्थ केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आता सर्वांची माझ्यावर उपकार आहे. सर्वांनी लहानपणापासून शिकवलं. आता थोडं अभंगावर 10-15 मिनिटं बोलतो आणि थांबतो. 10-15 मिनिटं चालू काय अडचण आहे? 10-15 मिनिटं फक्त, कारण अभंग नुसताच घेतला, अभंगावर मी अजून आलोच नाही. आणि म्हणून नियमानं जी काही इथे सेवा करणारी मंडळी आहे राम मंदिरामध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचं नाव घ्यावं लागतं गुरुवरी हरिभक्तीपरायण आमचे पांडुरंगजी महाराज गावंडे. ते सहज कालतांमय महाराजांना ओळख करून देता बोललो की मी म्हटलं जसं आळंदीत आज आपले गुरुवरी मोठे माऊली आहेत की ज्यांची साधना आज मामा एक तुम्हाला सांगून जाईल की मोठे माऊलींचं हे ऑपरेशन झालेलं आहे पायाचं. गुरुजींना कदाचित माहीत असावं, गुरुजी आले. मोठे माऊलींनी जेवढं आयुष्यामध्ये चालायचं असतं तेवढं आताच चालून घेतलं. डॉक्टरने त्यांना सांगितलं आता तुम्ही इथून पुढे चालायचं नाही, जितकं आयुष्यामध्ये चालायचं असतं तुम्ही चालून घेतलं. पण तरीही इतके दोन्ही टोंगळ्याचं ऑपरेशन झालं असताना आजही आमचे माऊली सकाळी 3 वाजता इंटरनेशनल असतात, सकाळी 4:15च्या काकड्याला माऊली मंदिरामध्ये हजर असतात. मी सहज बोलता बोलता बोललो, त्यांनी महाराजांना सांगितलं की आमची पांडुरंग बाबाजी म्हणजे तिथं जसं आळंदीत मोठे माऊली आहे तसं आमच्या तुकटाकडीमध्ये आमचे पांडुरंग बाबाजी आजही त्यांची निष्ठेने ती साधना चालू आहे. गावामधून प्रदक्षिणा असेल, त्यांचा नियमाचा काकडा असेल. मी नेहमी बाहेर सांगत अभिमानानं सांगत असतो की आमच्या गावामध्ये 12 महिने हरिपट असतो, आमच्या गावामध्ये 12 महिने काकडा असतो. तुम्हाला 12 महिने कुठे काकडा असतो? तुम्ही एक 7 दिवस फक्त विना घेऊन दिसता, मला नसेल माहिती. आजही पांडुरंग बाबाजी इथं फिरून आल्यानंतर प्रदक्षिणा करून त्यांचं जेव्हा चालू होतं तेव्हा आखा ककडा म्हणून ती इथे येतात आणि इथं आल्यानंतर सहस्त्रदीपे म्हणून मग आरतीला थांबतात. ही निष्ठेची मंडळी आजही आपल्या तुकटाकडी गावात आहे. याच मंडळीच्या मागे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. अजून बरीच मंडळी आहे, मग पुजारी असतील, संस्थांचे सर्व काही ट्रस्टी वगैरे असतील, अध्यक्ष असतील, सर्वांची सेवा आहे. आणि म्हणून यांच्याच माध्यमातून यांच्याच आधी माध्यमातून म्हणा मग यांनी जे काही शिकवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त न लांबवता जो अभंग कीर्तना करता घेतला फक्त अगदी 2 ते 5 मिनिटात त्या विठ्ठल नामाचं महात्म्य तुमच्या पुढे प्रतिपादन करून आणि वाणीला विराम देतो. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल नामाचं महत्व प्रतिपादन करण्याकरता अनेक प्रकारचे प्रमाण आहेत, अनेक प्रकारे ते चिंतन मांडता येईल. फक्त एक सांगितलं जातं की मंत्रशास्त्र म्हणून एक स्वतंत्र असा विषय आहे. त्या मंत्रशास्त्रामध्ये जवळपास 7 कोटी असे मंत्र आहेत. परंतु असं सांगितलं जातं की मंत्र जरी थोडा तरी धडे होय वेळा. ते मंत्र म्हणत असताना अनुस्वार जरी चुकला किंवा थोडासा जरी रस्व दीर्घ उच्चार त्या ठिकाणी चुकला तर एखाद्याचं जे काही त्याला प्राप्त व्हायचं असतं ते होत नाही, उलट त्याचं अनिष्ट किंवा अरिष्ट होत असतं. म्हणून इतर मंत्र कठीण आहे, पण विठ्ठल विठ्ठल हा मंत्र इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. इतरत्र मंत्राच्या बाबतीत मिळवणारे गौरवणीमध्ये वर्णन करतात. जपता मंत्र बीजे जपता मंत्र बीजे करिता दान धर्म कोडी भोगरे गोबरा सोळे मेरा देता आता येते धनेवरी जाऊ आलाओ, आता येते धनेवरी जाऊ आलाओ. कन्या ही आनंदाची सापडली कन्या ही जपता मंत्र बीजे चढची घाली घाला, जपता मंत्र बीजे चढची चाली घाला. दान धर्म पुढे भोगवितो फळा, दान धर्म पुढे भोगवितो फळा. सोळे मिरविता विधी निषेध आगळा, सोळे मिरविता विधी निषेध आगळा. आता येते धनीवरी धावूया लावो,
आता येते नने भरी जाऊया लागो आनंदाची सापडली वेळ आनंदाची सापडली वेळ प्रमाणद्वारे निळोबाऱ्याच्या गवळणीमध्ये निळोबारे बोलतात यज्ञ आगे अनेक प्रकारचे मार्ग सांगितले भगवंताच्या प्राप्तीकरता पण महाराज स्वतः वर्णन करतात यज्ञ आगे स्वर्ग भोगाड येती करता तपे काम क्रोध खवळती नित्य अनित्य ज्ञाने अभिमान वाढते ते करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो आणि मंत्राच्या बाबतीत ते सांगूनच गेलो की महाराज वर्णन करतात आता मी याचं त्याचं नाव कोणाचं घेत नाही एकाच परमात्माचं आम्ही नाव घेतो आणि ते परमात्मा कोणता एक धरला चित्ते आम्ही रखो माईचा पुढे आमचे श्री गुरु राम महाराज सिंधुदुर्गी एक सुंदर अभंग गातात तेवढा अभंग म्हणून दाखवतो या आख्या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन आहे त्याच्या नामाचं महात्म्य आहे ऐका या लागी आवडी ही महाराजांच्या चाली बरं सर्व या लागी आवडी मना राम कृष्ण जोडा नारायण सर्व काळ सोपे साधन लाभ येतो घरा वाचेचे उच्चारा राम हरी सोपे साधन लाभ येतो घरा न लागती कष्ट न लागे दयाधन करावा अभ्यास विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा सोपे साधन लाभ येतो घरा सोपे साधन लाभ येतो घरा पुढं मला सुंदर चालू म्हणतात न लगे तपतीर्थ करणे महारान न लगे तपतीर्थ करणे महारान केल्या एक मन जोडे हरी केल्या एक मन जोडे हरी सोडे हे साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम हरी वाचेशी उच्चारा राम हरी सोपे साधन लाभ येतो घरा आणि शेवटच्या चरणाला फार सुंदर चालू तुका म्हणे काही नवे Lord,
भगवंताच्या नामाचं चिंतन सांगितलं। या लागे आवडी आपल्याकरता उपदेश आहे। या लागे आवडी म्हणा रामकृष्ण जोडा नारायण सर्व काळ। काय होतं हे केल्यानंतर सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम हरी। याच्याकरता काही करावं लागत नाही हो, न लागत ती कष्ट न लगे सायास करावा अभ्यास विठ्ठलाचा। कोणी तीर्थाला जावं लागत नाही, कोणा आता गेलं पाहिजे पण प्रयागराजला सुद्धा जावं लागत नाही। महाराज स्वतः वर्णन करतात, न लगे तपतीर्थ न लगे व्रतदान केल्या एक मन हरी जोडे। तुकोबाराय म्हणतात देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी म्हणून पैसा म्हणून जमत नाही। तुका म्हणे काही नवे चिता धन जोडे नारायण नामासाठी विठ्ठल विठ्ठल। आणि मग इतकं सुंदर परमात्माचं नाव आहे, त्या परमात्माचं नाव जर घेतलं तर काय होतं महाराज वर्णन करतात, विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं सांगितली, फक्त नाम उल्लेख करून पुढे जातो। शास्त्रामध्ये ध्रुवाचं चरित्र आलेलं आहे। त्यानंतर अगदी जास्त काळाकरता म्हणजे 6 महिन्याची तपश्चर्या करून ध्रुवाने भगवंताला आपलंसं करून घेतलं। त्याच्या पुढे एक वर्णन केलं जातं, महाराज माऊली नवबाई सुंदर वर्णन करतात। माझं वेळ नसल्यामुळे एवढ्या म्हणता येणार नाही, एक म्हणूनच जातो तरी महाराज वर्णन करतात, नातरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोळे संखे शिवटले वेदाची ही मती ठेले लागला बोलो। वर्णन करतात की या विठ्ठल विठ्ठलला मारतात नमो भगवती या जपाचा नामाचा त्या ठिकाणी उच्चार केल्यानंतर त्या ध्रुवाला अगदी 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती झाली। मी काय सांगतो कारण चरित्र सांगावं लागतं किंवा प्रमाण द्यावं लागतं की विठ्ठल 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 म्हटल्यानंतर कोणाकोणाचा उद्धार झाला। 6 महिन्यामध्ये ध्रुवाचा उद्धार झाला। पुढचं चरित्र असं सांगितलं जाते की 7 दिवसामध्ये परीक्षेचा उद्धार झाला। शुक सनकादिकी उभारिला भावो शुक सनकादिकी उभारिला भावो परीक्षेला हो दिसा साता परीक्षेला हो दिसा साता जोडतात शुक सनकादिकी उभारिला भावो परीक्षेला हो दिसा साता परीक्षेला हो दिसा साता। 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती राजाचा उद्धार झाला व त्याहीपेक्षा कमी कालावधीत विठ्ठल विठ्ठल नामाचा जप केल्यानंतर एक तास उरला खटवांगरायाशी भाग्यदेशी कैशी प्राप्त झाली किंवा याच्याही पेक्षा अगदी एका क्षणाचा तुकोबाऱ्या वर्णन करतात। जर मनापासून भगवंताला आठवलं तर तुका म्हणे एका क्षणाचा करार पायिक अपार सुख भोगी याच्या करता जनकाच्या नगरामध्ये राहणाऱ्या पिंगले ऋषीचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। नाथ महाराज भागवतामध्ये सुंदर वर्णन करतात, त्या ठिकाणी वर्णन केलं जातं। स्वतःची पिंगलावेश म्हणते धन्य माझी भाग्य प्राप्ती याची क्षणी याची रात्री झाली विवेक वैराग्य प्राप्ती रमापती तुष्टला। वेश्या असताना सुद्धा तिनं भगवंताला आठवलं आणि
एका क्षणामध्ये तिचा उद्धार झाला. असे विठ्ठल नामाचं महात्म्य आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात की इथं कोणीही यावं आपण नेहमी बोलत असतो यारे यारे लहान थोर याती बलत्या नारी नर करावा विचारण चिंता कोणाची विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी वर्णन करतात. एक चाल म्हणतो आणि थांबतो. भलते याती भलते याती भगवान पांडुरंग परमात्माचा नामाचा उल्लेख केला. त्याचं वर्णन केलं. वारकरी संप्रदायाचा आणखीच नियमाप्रमाणे असा प्रगत आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांनी नामपर चिंतन मांडावं, नामपर अभंग घ्यावा आणि म्हणून वेळ भरपूर झाला. क्षमा मागतो बोलण्याच्या ओघामध्ये. आता तुम्हाला आम्ही का म्हणून बोललो की 2 वर्ष आळंदीला राहिलो, राहिल्यानंतर थोडंसं आपलं दाखवून काहीतरी त्यामुळे दुसरं काही. आणि म्हणून जे काही बोलता आलं सर्व गुरुवर यांचे आशीर्वाद. ही मंडळी एवढ्या लांबून आली. गुरुवर युवराज महाराज असतील, प्रभू महाराज मांगोळवरून तिचा कार्यक्रम सोडून फक्त माझ्या कीर्तनासाठी इथं आज आले म्हणून ही मंडळी एवढ्या लांबून आली. आमचे पवन महाराज रोणादेवीची तेही आले. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. दारव्यावरून ईश्वर महाराज आहेत. सर्व मंडळी अतिशय सुंदर ज्यांनी नियोजन केलं, अखंडित ज्यांची सेवा सुरू आहे, गोगडे परिवार, या सर्वांच्या चरणी साष्टांग पुन्हा एकदा प्रणिपात करतो. वाणीला विराम देण्याच्या अगोदर आमच्या परंपरेनुसार आमच्याकडं म्हणजे फड परंपरेत विठोरकमाईच्या अगोदर एक चाल म्हटली जाते. ती चाल मला वाटते कोण म्हणतात म्हणा पडतो हे काय सर सिंगल म्हणायची. विठ्ठल विठ्ठल मंत्र झोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र झोपा, विठ्ठल मंत्र झोपा, विठ्ठल
अगणित प्रेम आहे, पुढेही राहणार आहे. आणि वैकुंठवासी गुरुवरे आपाजींच्या या प्रेमापोटी म्हणा किंवा ही सर्व मंडळी, सर्व परिवार असेल, बोबडे परिवार यांची अखंड सेवा आजपर्यंत तर जशी माझ्याकडून करता आली तेवढी केली. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सर्व परिवारातर्फे, स्वतः वैयक्तिक माझ्यातर्फे जितकी मला या परिवाराची सेवा करता येईल तितकी सेवा माझ्याकडून भगवान परमात्मा करून घेऊ. इतक्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून आणि नवे ज्ञानेश्वर तुकाराम 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 शेवटची ताल मीच म्हणतो. तुका म्हणे भलते याते विठ्ठल चित्ते शोधन भाग्यवंता चंद्रमणी पुढ गाणी ऐकती पुढ गाणी संस्थेमध्ये शिकत असताना सर्व गुरुवारांच्या आशीर्वादानं संस्थेच्या परंपरेनुसार ज्यांच्याकडे आम्ही राहिलो, गुरुवारी व्यक्तिपरायण रामदास महाराज यांच्या परंपरेनुसार जेवढी काही शिकत सेवा तुमच्याकडे करण्याचा योग आला. गुरुवर्य वैकुंठवासी स्मरणीय गुरुनाम गुरु भजन विश्वा आणि अविरतपणे भगवान प्रभू सेवा केली. असे आप्पाजी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं ही सेवा माझ्याकडे आली. पहिल्या दिवसाची थोडीशी मोठी सेवा नातरी बारा कोबरा वडीचा वापरा तुका भावडी पौर्णिमावी देवे किंवा तुमची केले धर्मकथने सिद्धी मिळेल माझे जे बोलले पायी पण पायाच्या प्रसादे काय बोलले लोकांनी मला समापन शांती नवे अंग होते नवे हा उपदेश तुमचे पडपडलेलं शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे काही तिथं जरी असतो तरी कीर्तनकार वगैरे नाही तर तुमच्या प्रेमापोटी किंवा यांच्या प्रेमापोटी उभं राहण्याचं काम करलं. काही थोडी मोठी सेवा करण्याचा योग आला आणि ती केली. जय जय